नमस्कार, मी जगदीश देशमुख. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊया बळीराजा टॉप 10 मधून. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी प्रदर्शनाचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कृषी प्रदर्शनाची पाहणी करून फुल कृषी विद्यापीठाचं कौतुक केलं. कोकणातील काजू, आंबा या झाडांवर बऱ्यापैकी मोहर आला असून धुक्याचा परिणाम मात्र या पिकांवर होऊ लागलाय. तर काही भागात या पिकांना फळधारणा सुद्धा झाली आहे, त्यामुळे बागायतदार धास्तावले. बीडच्या आष्टी येथे 4 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन केले गेले. माजी आमदार भीमराव धोंडे यांनी डॉक्टर स्वामीनाथन कृषी प्रदर्शन आयोजित केलं असून 24 ते 27 डिसेंबर पर्यंत हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. राष्ट्रीय कृषी दिनाचं औचित्य साधून पोषण सुरक्षा अभियान, जनजागृती कार्यशाळा आणि शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्र घेण्यात आलं. यावेळेस पौष्टिक तृणधान्य पीक जनजागृती करण्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गेलं. यावर्षी खरीपातील मुख्य पीक कापूस, सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. कापसाला सरासरी 7,200 रुपये दर मिळतोय. सोयाबीनचे दर देखील 4,700 रुपयांवर आल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नियोजन कोलमडलंय. केंद्र सरकारनं वारंवार हस्तक्षेप करत कांद्याचे भाव पाडले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शेलू गावातील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय. ज्यांनी शेतमालाची निर्यात बंदी केली आहे त्यांनाच मतदान बंदी अशा आशयाचे फलक लावले. गुजरात, राजस्थानसह देशभरातील डाळिंबाची बाजारपेठेत आवक होऊ लागल्याचा फटका महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना बसतोय. देशभरातील बाजारपेठात गेल्या 2 महिन्यात डाळिंबाच्या दरात प्रति किलो 30 ते 45 रुपयांनी घट झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 ते 3 रुपये किलो कांद्याला भाव मिळत असल्यानं शेतातील कांदे काढणं शेतकऱ्याला परवडत नाहीये. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकावर रोटावेटर फिरवून शेतातील कांदे उपटून फेकले. देशात सोयाबीनचे भाव कमी असल्यानं खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करावी अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेते करतायत. तसेच आयात शुल्काला आणखी 1 वर्षाची मुदत वाढ द्यावी अशी मागणी सुद्धा करतायत. केंद्र सरकारनं वारंवार हस्तक्षेप करत कांद्याचे भाव पाडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शेलू गावातील शेतकऱ्यांनी निर्यात बंदीनंतर आक्रमक पवित्रा घेतलाय. राष्ट्रीय कृषी दिनाचं औचित्य साधून पोषण सुरक्षा अभियान, जनजागृती कार्यशाळा आणि शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्र घेण्यात आलं. यावेळेस पौष्टिक तृणधान्य पीक जनजागृती करण्याच्या अनुषंगानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं गेलं. नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील 12 शेतकऱ्यांचा यावेळेस सन्मान सुद्धा केला गेलाय. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसंच कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा कृषी विभाग, योनिथ आणि बायफ यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम घेतला गेला. कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर जीवन कथोरे यावेळेस उपस्थित होते. वर्ध्यातील विकास भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. देशात सोयाबीनचे भाव कमी असल्यानं खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करावी अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेते करतायत. आयात शुल्काला आणखी 1 वर्षाची मुदत वाढ द्यावी अशी सुद्धा मागणी. यामुळे मार्च 2025 पर्यंत सोयाबीन, सूर्यफूल आणि पाम तेल आयातीतील 5.5% तसंच रिफाईंड तेलावर 13.7% आयात शुल्क असणार आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यापेक्षा भाव कमी ठेवण्यालाच सरकारचं प्राधान्य असल्याची टीका शेतकरी आणि शेतकरी नेत्यांनी केली आहे. गप्पा आत्मनिर्भरतेच्या करायच्या, मात्र खाद्यतेलाच्या बद्दल सबंधपणाने परदेशावर अवलंबून राहायचं हेच केंद्र सरकारचं खाद्यतेलाबद्दलचं धोरण राहिलेलं आहे. आज पुन्हा ह्या धोरणाच्या अनुसरून खाद्यतेलाच्या आयातीला प्रोत्साहन देणारा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्याचा अत्यंत वाईट परिणाम भारतातील तेल निर्मिती करणाऱ्या पिकांची उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांवर होणार आहे. किसान सभेच्या वतीनं केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मी धिक्कार करतो. बातमी धुळ्यातून. धुळे जिल्ह्यातील वरखेडी गावातील शेतकरी एका कंपनीत
औषध घेतलं होतं. 7 एकरमधील मका पिकामध्ये हे औषध तोंभो हे तणनाशक औषध तण कमी झालं नाहीच, उलट मोठ्या प्रमाणात तण वाढलं. त्यामुळं शेतकऱ्याला मक्याचं उत्पन्न देखील कमी येणार आहे. याविषयी शेतकऱ्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी. शेतकरी हा आपलं पिकांना तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपत असतो. अतिशय वाईट परिस्थितीत देखील हा आपलं पीक हे जगवण्याचा प्रयत्न करत असतो. यातच खत कंपन्या अगर शेतकऱ्यांशी बेईमानी करू लागले आणि शेतकऱ्याचं हातचं पीक जाऊ लागलं तर भ्रमनिरास होतो आणि सरकारकडनं मागितली जाते ती दाद. परंतु सरकारकडनं देखील ज्यावेळेस दाद मागितली गेल्यानंतर सुद्धा त्याला काही मोबदला मिळत नसेल तर शेतकऱ्याला मरणयात्रा सहन करावं लागतात. अशीच एक घटना धुळे जिल्ह्यातील या आरणी परिसरात वरखेडी गावाच्या परिसरात घडलेली. आपण जे शेतात उभं आहोत हे शेत आहे मक्याचं आणि आपल्या पाठीमागे या गावातील हे शेतकरी इथं आहेत. नेमकं काय घडलं यांच्यासोबत हे त्यांच्याचकडनं आपण ऐकून घेणार आहोत. 7 एकर मका लावलेला आहे. त्याच्यावर खतं वगैरे त्यांनी सांगितल्याप्रमाणे दिले आहेत. आम्ही 10-26 दिलं आहे, झिंक दिलेलं आहे. मक्याची पोझिशन चांगली आहे पण तणनाशकाचा उपयोग झालेला नाही. त्याच्यामुळे आम्हाला मजूर एक तर मजूर मिळत नाही. शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की शेती करणं कठीण झालेलं आहे. सरकारकडून काहीच मिळत नाही आणि शेती करून जे मिळतं त्याच्यावर तो उदरनिर्वाह करतो. तर ह्या कंपनीकडून जे तणनाशक घेतलेलं आहे, कंपनीवाले सांगतात की दुकानदार सांगतात की आमच्या भरोश्यावर घ्या, पण ते ऐकून आम्ही करतो पण त्याचा रिझल्ट मिळत नाही. शेतकऱ्याने काय करायला पाहिजे? एक तर शेतीमध्ये काही मिळत नाही. किती काय काय खर्च केला, उत्पन्न आता कसं येऊ शकतं? एकरी मक्याचे बिघ्याला 2 थैली 2 पिशव्या लागतात. 10-26 एक युरिया असा एकरी 25 ते 30 हजार रुपये खर्च लागतो. बिघ्याला 20 ते 25 क्विंटल मका येतो. पण आता पावसाळ्यात पण बेमोसमी पावसामुळे कपाशी आली नाही. त्या म्हणजे आपण रब्बीचा मका मका लावला न्यायाधीशाने औषध दिलं पण त्या औषधाचा काहीच उपयोग झाला नाही. शेतकरी एवढा वैतागून जातो, त्याला आत्महत्या याच्यामुळेच करावं लागते. डिसेंबरच्या सुरुवातीला पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल 1.5 लाख हेक्टरवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्यात. यंदा द्राक्ष उत्पादनात 40% घट होण्यासह निर्यातीसाठीच्या द्राक्षांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. देशातून युरोपियन देशांना निर्यात होणाऱ्या द्राक्षांपैकी 98% द्राक्षांची निर्यात राज्यातून होते. राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे 15,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघानं सांगितलंय. बातमी जळगावातून. जळगाव जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 ते 3 रुपये किलो कांद्याला भाव मिळत असल्यानं शेतातील कांदे काढणं शेतकऱ्याला परवडत नाहीये. अनेक शेतकऱ्यांनी कांद्याच्या पिकावर रोटावेटर फिरवून शेतातील कांदे उपटून फेकलेत. एकीकडे अवकाळी आणि दुसरीकडे दुष्काळाच्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. दुसरीकडे मात्र कांद्याला भाव मिळत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी आता हवालदिल झालाय. दरम्यान याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा हवालदिल झाला असून अक्षरशः उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून कांद्यावर रोटावेटर फिरवत कांदे उपटून फेकले आहेत. दरम्यान याविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट देखील आक्रमक झाला असून ज्या पद्धतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळत नसल्याने बांधावर जाऊन राष्ट्रवादीच्या वतीने देखील या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. आपण बांधावरती आहो आणि या ठिकाणी आपण बघतोय की शेतामध्ये अक्षरशः कांद्यावरती या ठिकाणी शेतकऱ्याने रोटावेटर फिरवून संपूर्ण कांद्याचा ही शेत आहे हे कांदे उपटून फेकले आहेत. कांद्याला सुमारे 2 ते 3 किलो भाव मिळत असल्याने अक्षरशः कांदा उत्पादक शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला आहे. इकडे बघतोय की बाजारात जे आहे ग्राहकांसाठी 40 ते 50 रुपये किलो कांदे मिळतात, मात्र शेतकऱ्याला 2 ते 3 रुपये भाव मिळतोय. काय नेमके यामध्ये होतं? शासनाचे ध्येय धोरणं जे आहेत आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. शासनाचे धोरणे याला कारणीभूत आहेत. मात्र केंद्र सरकारला शेवटी पुळका हा व्यापाऱ्यांचाच आहे. त्या अनुषंगाने निर्यात बंदी केली आणि पूर्णतः भाव हे कोसळलेले आहेत. 15 दिवसाच्या पहिले कांद्यावर इथला भाव होता की 80 रुपये 85 रुपये किलो. जवळपास आपण 100चं घर गाठलं होतं की 100पर्यंत बाजारामध्ये किरकोळ कांदा विक्री होत होता आणि शेतकऱ्याला 80 ते 75 रुपये भाव मिळत होता. 15 दिवसामध्ये जर एवढा 75-80 रुपयाचा भाव पडतो आणि आज या शेतकऱ्याचा कांदा जर वावरात फेक्याची वेळ जर या शेतकऱ्यावर आली तर या शेतकऱ्याच्या दारी या जे लोकप्रतिनिधी असतील या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे त्यांच्यासाठी मतं मागायला यायला. हे शासन, हे महाराष्ट्र शासन जर शेतकऱ्याच्या कांद्याला भाव जर देत नसेल तर यांना कुठेच
या ठिकाणी राज्य करण्याचा अधिकार नाही. त्यांनी तात्काळ राजीनामे द्यावे, नाहीतर या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्यावा. अन्यथा जर या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळाला नाही तर या शेतकरी रस्त्यावर उतरेल. तुम्हाला सळो की पळो करल्याशिवाय या ठिकाणी शेतकरी सोडणार नाही. भाव मिळत नसल्याने अक्षरशः शेतकऱ्याचा कांदा हा शेतामध्ये सडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर कांद्यावरती रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे. शरद पवार गट देखील आक्रमक झाला असून तात्काळ शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. लातूर जिल्ह्यातील सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे निलंगा तालुक्यातील खरबूज पीक धोक्यात आलंय. सतत होणाऱ्या हवामानातील बदलामुळे लातूर जिल्ह्यात पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढलाय. जिल्ह्यात अनेक भागात खरबूज हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, मात्र त्याच पिकावर आता बोरी आणि दावणी या रोगाचा प्रादुर्भाव झालाय. महागडी औषधं फवारणी केली पण त्याचाही काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च करूनही पदरी नफा येत नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय. नाही म्हणलं तर 3.5 ते 4 लाख रुपयाचा खर्च आहे 2 एकरचा. तसा 4 एकर प्लॉट आहे. आता ही सध्या परिस्थितीला माझा प्लॉट 65 ते 70 दिवसात निघायचा, तर माझं लावून 80 दिवस आपले हे 55 दिवस झालेला आहे. जाळी बनलेली नाही. हा रोग पडल्यामुळे ही झालेला आहे माझं. हे पानाची वेली बुरी मागं एक 5-8 दिवसाच्या खाली जे धूक आलेलं होतं आपलं, हे धुई पानधुई आणि जाळधुई, त्या ह्याच्यामध्ये ही झालेलं आहे. ते आपले औषधं सारे आमिस्टार, सिस्टेन, ॲक्रोबेट, कॅब्रेटॉप हे समजा फवारणी व्यवस्थित वेळेच्या वेळेला झालेले आहे. मी 1-2 एकर फळ लावलेला आहे खरबुजाचा. सगळा खरबुजाचा बुरी दावणी आल्यामुळं सगळा फळ वाळून गेलेला आहे. तरी पण ह्याच्याकडे शासनाने आम्हाला जरा बघावे. अत्यंत खर्च झालेला आहे. 2-4 लाख रुपये खर्च केलेला आहे. तरी आता इथं काहीच नाही. सगळं पूर्ण गेलेला फळ आहे. सगळी व्यवस्था करून सगळं पार घाट्यात हवं. आम्ही सरकारनं आमच्याकडे बघावे. धुळे जिल्ह्यातील वरखेडी गावातील शेतकऱ्यांनी शेतात तण वाढू नये म्हणून तणनाशक मारलं होतं, मात्र हे तण कमी होण्याऐवजी जास्त वाढलेत. शेतात तण वाढल्यानं मका पिकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर तक्रार करून देखील कृषी विभाग आणि संबंधित अधिकारी यांनी शेताच्या बांधावर आलं नसल्याचं सुद्धा शेतकऱ्यांनी म्हटलंय. शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी. पुढील बातमीकडे. गुजरात, राजस्थानसह देशभरातील डाळिंबांची बाजारपेठ आणि या बाजारपेठेत आवक होऊ लागल्याचा फटका महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना बसलाय. देशभरातील बाजारपेठात गेल्या 2 महिन्यात डाळिंबाच्या दरात प्रति किलोला 30 ते 45 रुपयांनी घट झाली आहे. मात्र फेब्रुवारी महिन्यापर्यंत डाळिंबाचे हेच दर स्थिर राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दिवाळीपूर्वी डाळिंबाला दर्जेदार डाळिंबाला 150 ते 160 रुपये असा दर मिळत होता. यंदा पाणी टंचाईमुळे बाजारपेठेत डाळिंब आवक कमी होऊन दरही चांगले मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र या 2 राज्यातील डाळिंब बाजारात पोहोचल्यानं दरावर परिणाम होतोय. अलीकडच्या काळामध्ये काय झालं की डाळिंबीचा दर कोसळला गेला. त्यातच रोगराई प्रचंड प्रमाणामध्ये खोडाळी तेल्यासारखा रोग प्रादुर्भाव झाल्यामुळे डाळिंब तालुक्यातलं नष्ट झालं. त्यातच की काय देशाच्या अर्थव्यवस्था कणा असणारा शेतकरी आता दराने मरायला लागलेला आहे. कारण परदेशातलं बाहेरच्या राज्यातलं जे डाळिंब आहे ते महाराष्ट्रामध्ये आयात करून दर पाडण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. त्याचा विपरीत परिणाम शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसानीवर होऊ लागलेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3000 डाळिंब क्रेटची आवक होती. चांगल्या प्रतीचा माल 40 रुपये, गुटी 100 ग्राम आणि वर 300-350 ग्रामचा माल 100 रुपये 110 रुपयेपर्यंत गेला आहे. आणि जी 2 नंबर प्रतीचा जी माल आहे ती 25 रुपयापासून 50-55 रुपयेपर्यंत गेला आहे. आणि जी हलका माल आहे ज्यूसवाला माल ती माल 10 रुपयापासून 30 रुपयेपर्यंत गेला आहे. गुजरात आणि राजस्थान मार्केट चालू झाल्यामुळे महाराष्ट्राच्या मालाची त्या हिशोबाने क्वालिटी नसल्यामुळे थोडं बाजार एक 8 दिवसाच्या हिशोबाने आज जरा थोडा डाऊन झाला आहे 5-10 रुपयानं. देशातील कापूस उत्पादन यंदा 8% घटणार असून उत्पादन 295 लाख गाठीपर्यंत होईल असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं वर्तवलाय. कापसाचा वापर यंदा कमी राहणार असला तरी कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन
22 लाख गाठींवर पोहोचेल असं सुद्धा CIIच्या हंगामातील दुसऱ्या अहवालात सांगितलं गेलंय. कापूस उत्पादनात यावर्षी 8% घट झाली आहे. एकूण उत्पादन 295 लाख गाठीपर्यंत होईल असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं वर्तवलाय. मात्र कापसाचा वापर यंदा कमी राहणार असला तरी कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन 22 लाख गाठींवर पोहोचेल असं CIIच्या हंगामातील दुसऱ्या अहवालात सांगितलं गेलंय. कापसासंदर्भातील ही बातमी. देशातील कापूस उत्पादन यंदा 8% घटणार असल्याची माहिती समोर येते. तर उत्पादन 295 लाख गाठीपर्यंत होईल असा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय. कापसाचा वापर यंदा कमी राहणार असला तरी कापूस आयात मात्र जवळपास दुप्पट होऊन 22 लाख गाठींवर पोहोचेल असं सुद्धा CIIच्या हंगामातील दुसऱ्या अहवालात सांगितलं गेलंय. तर नवीन लाल कांद्याची आवक राज्यातील प्रमुख बाजारात मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. महिन्याभरापूर्वी कांदा तेजीत होता. नवीन लाल कांद्याची नगर, सोलापूर, पुणे बाजार समितीच्या आवारात आवक वाढल्यानं कांदा दरात घसरण झाली आहे. निर्यात बंदी तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीस पाठवल्यानं त्याचा फटका दरांवर बसलाय. दरात मोठी घट झाली आहे. याबरोबरच बातमी बळीराजाची या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र या बुलेटिनविषयी तुमच्या काही सूचना असतील, शेतीविषयक काही प्रश्न असतील तर 9619026483 या क्रमांकावर तुमचा प्रश्न अगदी थोडक्यात आम्हाला व्हिडिओ स्वरूपात पाठवू शकता. याबरोबरच बातमी बळीराजाची मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसोबत बघत राहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.